नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे मोबाईल फोनचे फायदे आणि तोटे. प्रस्तावना. आजच्या युगात मोबाईल फोन आपल्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पूर्वी दूरध्वनी केवळ संभाषणासाठी वापरले जात असत. पण आजच्या स्मार्टफोन युगात मोबाईल हा केवळ संवादाचे साधन राहिलेले नाही. तो शिक्षण, मनोरंजन, व्यवसाय, बँकिंग, माहिती आणि समाज माध्यमे अशा अनेक क्षेत्रांत आपल्याला जोडून ठेवतो. पण या सर्व सोयींबरोबरच काही दुष्परिणामही निर्माण झाले आहेत. चला तर मग मोबाईल फोनचे फायदे आणि तोटे दोन्ही समजून घेऊया. मोबाईल फोनचे फायदे. संवाद सुलभता. मोबाईल फोनमुळे जगभरातील कोणाशीही क्षणार्धात संपर्क साधता येतो. आज गावागावात परदेशात असलेले आप्तेष्ट एक बटन दाबून बोलता येतात. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते. शिक्षणातील मदत. आज विद्यार्थ्यांसाठी मोबाईल फोन हे शिक्षणाचे मोठे साधन ठरले आहे. ऑनलाईन क्लासेस, व्हिडिओ लेक्चर्स, ई-बुक्स आणि शैक्षणिक ॲप्समुळे शिक्षण अधिक सोपे आणि आकर्षक झाले आहे. विशेषतः कोरोना काळात मोबाईलमुळे शिक्षण सुरू राहिले हे नाकारता येणार नाही. व्यवसाय आणि नोकरीत उपयोग. मोबाईलमुळे व्यावसायिकांना ग्राहकांशी संपर्क ठेवणे, व्यवहार करणे आणि माहिती शेअर करणे अतिशय सोपे झाले आहे. अनेकांना त्यांच्या व्यवसायासाठी सोशल मीडियावरून ग्राहक मिळतात. माहिती आणि मनोरंजनाचे साधन. आज जगभरात घडणाऱ्या घटना, बातम्या, हवामान, क्रीडा, निकाल सगळं काही आपण मोबाईलवर जाणू शकतो. यूट्यूब, नेटफ्लिक्स, संगीत ॲप्स, गेम्स अशा माध्यमातून मनोरंजनही सहज मिळते. आर्थिक व्यवहार. मोबाईल बँकिंग, यू-पी-आय पेमेंट्स आणि ई-वॉलेट्समुळे व्यवहार सुरक्षित आणि वेगवान झाले आहे. आता रोख पैशाची गरज कमी झाली आहे. मोबाईल फोनचे तोटे. आरोग्यावर परिणाम. मोबाईलचा अतिवापर डोळ्यांवर, मेंदूवर आणि झोपेवर विपरीत परिणाम होतो. रेडिएशनमुळे मानसिक थकवा, डोकेदुखी आणि एकाग्रतेचा अभाव निर्माण होतो. लहान मुलांमध्ये स्क्रीन ॲडिक्शन मोठ्या समस्या बनली आहे. सामाजिक नाती कमजोर होणे. मोबाईलमुळे प्रत्यक्ष संवाद कमी झाला आहे. लोक एकमेकांसमोर बसून सुद्धा मोबाईलमध्ये गुंतलेले दिसतात. यामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये जवळीक कमी होत चालली आहे. वेळेचा अपव्यय. सोशल मीडियावर किंवा गेम्समध्ये वेळ वाया जातो. विशेषतः तरुण पिढी अभ्यासाऐवजी मोबाईलवर तासत घालवते. त्यामुळे उत्पादकता घटते. गोपनीयतेचा धोका. मोबाईलवर सर्व वैयक्तिक माहिती असते. चुकीच्या ॲप्समुळे ती माहिती चोरी होऊ शकते. फसवणूक, स्पॅम कॉल्स आणि सायबर क्राईम वाढले आहेत. मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम. मोबाईलवरील सततच्या नोटिफिकेशन्स, लाईक्स आणि फॉलोअर्सच्या शर्यतीमुळे मानसिक ताण वाढतो. आत्मविश्वास कमी होतो आणि तुलना करण्याची प्रवृत्ती वाढते. निष्कर्ष. मोबाईल फोन हा आधुनिक काळातील आवश्यक शोध आहे, पण त्याचा योग्य वापर करणे ही आपली जबाबदारी आहे. योग्य वेळी आणि योग्य उद्देशाने वापर केला तर मोबाईल आपला सर्वात मोठा मित्र ठरतो. परंतु त्याचा अतिरेक आपल्याला शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या नुकसान पोहोचवू शकतो. म्हणूनच म्हणतात,
तंत्रज्ञानाचे नियंत्रण आपल्या हातात असले पाहिजे, आपल्यावर त्याचे नव्हे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.